नमस्कार शेतकरी बांधवांनो, देशामधील तसेच राज्यामधील राबवल्या जाणाऱ्या ग्रीन स्टॅक फार्मर आयडी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट शासनामार्फत या ठिकाणी आलेला आहे। तर कोणती महत्त्वाची अपडेट शेतकरी बांधवांकरिता आलेली आहेत हेच माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, देशभरातील शेतकऱ्यांसाठी तसेच शेतकऱ्यांची जी जमीन आहे, शेतकऱ्यांच्या पिकांचा तपशील, शेतकऱ्यांचा आधार कार्ड नंबर या सर्वांचे संलग्नीकरण करून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न या ग्रीन स्टॅक योजनेच्या अंतर्गत केला जातो। आणि याच योजनेच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असतील अशा लाभार्थी शेतकऱ्यांना फार्मर आयडी बनवण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे। याच सोबत जे काही वैयक्तिक शेतकरी आहेत, ज्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनी आहेत, अशा शेतकरी बांधवांकरिता देखील याच्या अंतर्गत फार्मर आयडी अर्थात शेतकऱ्यांना एक विशिष्ट ओळखपत्र क्रमांक देण्यात येणार असल्याचे अशा शेतकऱ्यांना देखील आता या अंतर्गत फार्मर आयडी अर्थात शेतकरी यांना एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात आले आहेत। आणि आता आपण पाहिले होते की शासनाच्या विविध योजना असतील, जसे नुकसान भरपाई असतील, पीक विमा योजना असेल किंवा रासायनिक खतांचे अनुदान असतील, अशा या सर्व बाबींसाठी ग्रीन स्टॅक फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेले आहेत। आणि आपण या योजनेच्या अंतर्गत आता जे काही लक्ष्यांक आलेले होते किंवा जे काही एक विशेष टार्गेट निश्चित करण्यात आले होते शासनामार्फत, या टार्गेटचे प्रमाण देखील लाभार्थ्यांच्या नोंदण्या महाराष्ट्रामध्ये हे पूर्ण करण्यात आलेले आहेत। आणि याच अनुषंगाने आता या योजनेच्या अंतर्गत जे काही प्रस्तावित करण्यात आलेला दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे, या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत पारंपरिक वन्य निवासी लाभार्थी जे शेतकरी आहेत, असे शेतकरी याच्याबरोबर शासनाच्या माध्यमातून पट्टाधारक जे शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्यासाठी आता हे सुरुवात करण्यात आलेली आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये। म्हणजे शासनाच्या या माध्यमातून वनपट्टा दिलेले जे काही वनधारक शेतकरी असतील, पारंपरिक वन निवासी शेतकरी असतील, त्यांना आता सीएससी सेंटरच्या माध्यमाद्वारे हे आपले फार्मर आयडी जनरेट म्हणजेच काढून घेता येते मित्रांनो। तर हे फार्मर आयडी जनरेट कसं करायचे, तर याच्यासाठी तुम्ही सीएससी सेंटर मधून अगदी न चुकता व्यवस्थितरित्या काढून घेऊ शकता। स्वतः देखील तुम्ही हे जनरेट करून घेऊ शकता, परंतु तुमच्याकडून चुका होऊ नयेकरिता सीएससी सेंटर मार्फत काढलेले कधीही चांगले। तर मित्रांनो, हे आयडी काढत असताना तुम्हाला हे निःशुल्क लागणार आहे। याच्यासाठी जर काही फी असेल तर ते सीएससी सेंटरवाल्याकरिता असणार आहेत। अशा प्रमाणात तुम्हाला ते सीएससी सेंटर कडून ग्रीन स्टॅक योजनेच्या अंतर्गत पारंपरिक वननिवासी आणि वनपट्टाधारक शेतकऱ्यांसाठी हा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे। या शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी अर्थात शेतकरी विशिष्ट ओळखपत्र क्रमांक देण्यास सुरुवात केलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, अशी महत्त्वाची अपडेट आपल्याकरिता आजच्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। तर हा महत्त्वाचा अपडेट आपण इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। ज्यांनी देखील आतापर्यंत ही फार्मर आयडी काढून घेतलेली नाही किंवा फार्मर आयडी जनरेट केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर ही फार्मर आयडी काढून घ्या आणि पुढील येणाऱ्या योजनांचे लाभ घ्या मित्रांनो। चला भेटूया पुन्हा नवीन अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।